राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना काय मदत मिळणार याकडे लक्ष, तर दिवाळीपूर्वी मदत मिळावी शेतकऱ्यांची अपेक्षा। निवडणुका असत्या तर पैशांचा पूर आला असता का? नुकसान भरपाईवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा, तर महाराष्ट्रावर आभाळ फाटलंय, खजिन्याची खिडकी उघडा, दैनिक सामनातून मागणी। राज्यात पावसाचा जोर ओसरणार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि साताऱ्याला आज येलो अलर्ट, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज। शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानातच होणार, मेळाव्याची तयारी सुरू, पाऊस असला तरी मेळावा आझाद मैदानातच होणार। रांगोळीवरून झालेल्या राड्यानंतर अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण शांतता, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींची अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये सभा, मात्र पोलिसांकडून सभेला परवानगी नाही। आयटीआय पॉलिटेक्निकमध्ये लवकरच शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू होणार, विद्यार्थ्यांसाठी रोजगारक्षम अभ्यासक्रमाची घोषणा, पंतप्रधान मोदी करणार पहिल्या तुकडीचं ऑनलाईन उद्घाटन। दसऱ्याच्या तोंडावर सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, तोळ्याच्या भावात आज 1,500 रुपयांची वाढ, आजचा भाव 1,20,000 रुपये तोळा। आशिया चषक जिंकल्यानंतर चॅम्पियन्स मायदेशी परतले, कर्णधार सूर्यकुमारचं मुंबईत, तिलक वर्माचं हैदराबादमध्ये, तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादवचं अहमदाबादमध्ये भव्य स्वागत। महिलांच्या वन डे वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात, गुवाहाटीमध्ये पहिल्याच सामन्यात यजमान भारताची श्रीलंकेविरुद्ध गाठ, ऑस्ट्रेलियासोबत भारत आहे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।